शिवराय आणि गड का राखले पाहिजेत? त्यावेळी पंडिता रायबागन गेली कारतल पानाकडे, खान साहेब हे बंद करो. शिवराय कोणाचे? तुम्ही समर म्हणजे काय? पंडिता रायबागन गेली कारतल पानाकडे, खान साहेब हे बंद करो. धर्माचा नाश करायचो, तुमच्या मंदिरांचा कलश आणि दारावरची तुळस तोडायचो, तुमच्या आया बहिणींना, तुमच्या गोठ्यातल्या गायी आणि घरातल्या आई त्यांना उचलून आम्ही अत्याचार बलात्कार करायचो. या दगडाला जवळ आणलं. हा कमजोर दगड होता ना, त्याने याला मध्ये घेतलं. या कमजोर दगडाला त्याने हे जवळ आले आणि मग या दगडांमध्ये आम्ही निष्ठा नावाची गोष्ट भरली, स्वाभिमान नावाची गोष्ट भरली. हे दगड जवळ आले आणि ज्यावेळी परकीय आक्रमण पुन्हा आम्ही एकत्र आलो आणि यांना हलवण्याचा प्रयत्न केला ना, त्यावेळी आम्हाला हल्ले नाही. त्याच्या पल्ल्यात या बाजूला त्या पल्ल्यात राहायचं पुढे मग उमरे गाव आणि त्याच्या पुढे तुमची गाव. सुप्रभात मित्रांनो, मी तुमचा होस्ट शुभम गणेश मुकल पुन्हा एकदा स्वागत करतो सह्याद्रीच्या पर्वत रांगेंमधून. मित्रांनो, हा आहे समरभूमी उमरखिंड पदभ्रमंती अभ्यास मोहिमेचा दुसरा भाग. आतापर्यंत आपण मागच्या भागामध्ये खोपलीपासून ते लोणावळ्यापर्यंतचा प्रवास आणि लोणावळ्यापासून ते कुरवंडे गावापर्यंतचा प्रवास अनुभवला. तिथून आपण या मोहिमेला सुरुवात केली होती आणि थोडक्यात काही माहिती सुद्धा जमवली होती. त्यानंतर सह्याद्रीच्या या सुंदर जंगलामधून आपल्या पदभ्रमंती अभ्यास मोहिमेला सुरुवात झाली. मजल दर मजल करत इतिहासाचे धडे गिरवत आम्ही निघालो होतो ते उंबरखिंडीच्या दिशेने. ज्या कुरवंडे घाटातून कारतलब खानाची मुघल सेना उतरली होती, त्याच मार्गाने इतिहासाचे धडे गिरवत आम्ही सुद्धा उंबरखिंडीच्या दिशेने मार्गस्थ झालो होतो. श्रीमद्राय गिरोळ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या मोहिमेमध्ये छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंतचे सर्व शिलेदार उपस्थित होते. सकाळी 9:30 वाजता आपण या मोहिमेला सुरुवात केली होती. त्यानंतर समरभूमी उमरखिंड म्हणजे काय हे जाणून घेतले. त्यानंतर कारतलब खान या मोहिमेसाठी कसा नेमला गेला याची सुद्धा माहिती जाणून घेतली. तसेच पुढे इंद्रायणी नदीचं उगमस्थान, नागफणी व कुरवंडे घाटावरून दिसणारा खालचा कोकण प्रदेश पाहिला. घनदाट जंगलाचा पहिला टप्पा पार केल्यानंतर एक पठार लागला व त्या पठाराच्या ठिकाणी आम्ही अशा प्रकारची बाणाची एक निशाणी तयार केली, जेणेकरून नवीन अभ्यासक येताना चुकणार नाहीत व त्यांची दिशाभूल होणार नाही. टर्न मारून सैन्य आलं आणि एक सैन्याची तुकडी ही वर थांबली. कुठे? जिथे आता आहोत आपण तिथे. इथून आता तो उठल्यानंतर आपण बघणार आहोत, इथून खालचा प्रदेश अगदी सकूच्या ठाकरवाडीच्या खालचा जोपर्यंत हा वळणाचा टप्पा येत नाही तोपर्यंत हा सगळा प्रदेश दृष्टिक्षेपात पडतो. वरून हे सगळे बघतायत काय होतंय, पण यांचं इन्व्हॉल्व नाही ह्याच्यामध्ये. यांचं काम जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत इथं थांबायचं. पाठीमागचं परतीचं बूथ यांनी बंद केला या तुकडीने. आणि मग या तुकडीला नंतर ज्यावेळी सगळं लढाई थांबली, कर्णशिंगे वाजले, त्यावेळी ह्या तुकडीला आदेश आला. एक हा जो आदेश देणारा असतो, ज्याला काशीद वगैरे जे म्हणतात, तो आला आणि त्यांनी सांगितलं. मग या तुकडीचं काम होतं, जे परत जाणारे होते ना वर चढणारे सैन्य, त्यांना तपासायचं काय राहिलं तर नाही किमती सामान, काय परत तर घेऊन जात नाही. आणि त्यांनी सुद्धा मग इकडे काही सामान जप्त केलं आणि रिकामे हाती मात्र तू आता परत जा. म्हणजे तिथे लढायचं, अपमानकारक तह सहन करायचा, हे एवढा हा टप्पा चढायचा आणि इथे आलेला आपला आनंदित असणार. आता हे एवढं तरी मी घेऊन चालू, इथे आल्यानंतर ते पुन्हा द्यायचं. अरे काय माणूस इथे परत घ्यायचं आणि उरलेले म्हणजे आता चालते व्हा. म्हणजे अक्षरशः ती झिरो म्हणतात, झिरो करून सोडलं. झिरो एक सायकोलॉजिकल वॉर होता. सन झू नावाचं एक चिनी युद्ध
इतिहासकार होता, म्हणजे युद्धावर त्याचे अनेक टेक्निक अँड टॅक्टिक्स आहेत त्यांनी लिहिलेल्या. शिवरायांनी तो सनझू वाचला असेल काय माहिती नाही आहे. मग शिवरायांच्या बऱ्याचशा लढाया आणि सनझूच्या लढाया किंवा सन ह्यू म्हणतात ह्या जवळपास मिळतात. गोरिल्ला वॉरफेअर पहिल्यांदा त्यांनी आणलं आहे. गोरिल्ला वॉरफेअर जे काय असतं ना ते तत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे उत्कृष्ट स्पष्टीकरण त्या पुस्तकांमध्ये आहे. शेवटची तुकडी इथे होती. ह्या तुकडीमधून जर आपण बघितलात तर असं प्रत्येकाने हात केलं ना, प्रत्येकाने असा हात करा, सरळ सरळ, हे वर काय सरळ, हां वर असा हात केल्यानंतर ते बरोबर आता आपण हे अंगठ्यावर आहोत. कुठे आहोत? समोर दिसतोय तो पठारी प्रदेश, तो पुढे आलेला भाग हा सकूची ठाकूरवाडी. आणि याच्यामध्ये जर सैन्य भेटलं तर काय होणार? हे शिरडला जाणार आहे. वरून सगळा मारा त्यांच्यावर करायचा, खालून मारा वर होणार नाहीये. जो ॲडव्हान्टेज इंग्रजांना मिळालेला होता पन्हाळ्याच्या वेड्यात महाराज अडकल्यानंतर, तो आपल्याला इथे मिळाला होता. म्हणून जागा त्याची, ठिकाण त्यांनी ठरवलेलं, पण विजय मात्र आपला. अफजलला मारला. कधी अफजलाचा कोतळा काढला? 10 नोव्हेंबर 1659. अफजलाचा ठोकला. त्याच्यानंतर हे झालं, महाराज पन्हाळ्यापर्यंत गेले, पन्हाळ्याला कैदेत अडकले. आणि त्याच्यानंतर पावनखिंडीचा प्रसंग किती? 13 जुलै 1660. आणि मग 13 जुलै 1660 ज्यावेळी महाराज कैदेत होते, पन्हाळ्याच्या कैदेत अडकले, त्यावेळी हा शास्ताखान तिथे आला. त्यांनी नगरजवळ भीमा नदी ओलांडली. पुढे मग तो बारामतीकडे पुढे सरला आणि बारामतीत 11 दिवस वास्तव्याला होता तो. आणि ज्यावेळी त्यांनी जिंकला त्यावेळी मग तो पुन्हा पुण्यात आला शाहिस्तेखान. आणि मग ह्याची जिंकला, हा जिंकला, ह्याची मानसिकता आता विजयाची झालेली आहे. म्हणून तूच पुन्हा एक जर मॅच जिंकली ना टीम सेम ठेवायची. टीम आपण हलवत माहिती आहे ना, ते तसं तोच मोरल, तोच हे ध्येय वापरलेलं आहे. मग ह्याला पाठवलं आणि मग ह्याची अशी गंमत त्यांनी महाराजांनी अगदी नको म्हणजे दे माय धनिट आहे असं केलं. तो मरायचाच होता जर शरण आला नसता तर. परंतु पंडिता रायबागन ही धूर्त होती, शेवटी वराडातलीच होती ती, पण धूर्त होती. तिने ते सांगितलं आणि हा कार्तलब हा शरण गेला. आणि निदान शरण गेल्यामुळं काय राहिलं, ती निदान जीव तरी त्याचा वाचला किंवा त्याच्या सैनिकाचा बराचसा जीव तरी वाचला. शिवराय त्या याला आपले नेतोजी प्रतापराव गुजरांना सांगताना म्हणतात, काय निमित्त सला केला, त्याला का म्हणून सोडलं तुम्ही. हे सेनापतीला सांगताना हे तसं म्हणतायत, पण स्वतः मात्र सोडून देतेत. एक प्रत्येक वेळी गोष्ट, प्रत्येक वेळी चाळ वेगवेगळी केलेली आहे. शिवराय हा डोक्या पलीकडचा विषय आहे हो आपल्या. आणि शिवराय डोक्यावर घेऊन नाचायचं नसतं, तर शिवराय डोक्यात घ्यायचे. ते त्या दिवशी कळतील. ज्या दिवशी त्यांचं शिवनीती कळेल त्या दिवशी आपलं जीवन सुखकर होतं. हा शेवटचा टप्पा. उठल्यानंतर इथून हा खालचा टप्पा बघा, चावणी वगैरे दिसतो, जे लाल पत्रे दिसतील तिथे आपलं थांबलात काय? थांबलात काय? थांबलात थांबलात का ताई? हा नाही ना. वर जाता का किती नागपणीला वगैरे? मित्रांनो, आपण या ठिकाणून उतरायला सुरुवात केली होती. पलीकडे आहे कुरवंडे गाव. लोणावळ्यापासून आत गेल्यानंतर कुरवंडे गाव लागतं. त्यानंतर इथे येतो हे नागपणीचं शुल्क. इथे सुद्धा पर्यटक भेटायला येत असतात. त्यानंतर पलीकडे नेव्हीचं बेस कॅम्प आहे. तिथून आम्ही या कॉर्नरवरून चालत इकडून
ह्या डोंगराच्या पलीकडून असं इकडून या बाजून येऊन या बाजून डोंगर उतार केले. त्यानंतर ही आहे आंबा नदी आणि परत आम्ही फिरून असे चावणी गावाच्या दिशेने जातो आहे. ऑलमोस्ट तर आमची डोंगर उतराचं झालेले आहे. आता सरळ डायरेक्ट उंबरखिंडीच्या दिशेने. जय शिवराय मित्रांनो, आपल्यासोबत सध्या आपले प्रतिष्ठानचे सर्व मित्र आहेत. कसे वाटते मोहीम? खूप छान वाटतंय. जमलत काय? पहिलीच पदभ्रमंती, ते पण उंबरखिंडीला, आणि मग शेवटपर्यंत घ्यायचे. आता ऑलमोस्ट आमचं डोंगर उतार झालेले आहे. आता सर्व आम्ही खालच्या गावापर्यंत पोहोचलो आहे, चावणी गावापर्यंत. त्यानंतर पोहोचणार होते समरभूमी उंबरखिंडी या ठिकाणी. सकाळी 9:30 वाजता आम्ही पदभ्रमंतीला सुरुवात केली होती. आता ऑलमोस्ट किती वाजलेत भाई? 2:42 झालेत. 1-1.5 तासात आपण तिथे मला वाटतं पोहोचू उंबरखिंडीपर्यंत. आम्ही आता खालच्या बेस विलेजपर्यंत आलेलो आहे, चावणी गावापर्यंत आलोच. या पलीकडच्या डोंगराच्या पलीकडे समरभूमी आहे उंबरखिंड. एक चांगला एक्सपिरियन्स होता आजचा, चांगला दिवस होता. नक्कीच तुम्ही सुद्धा या ठिकाणी या पदभ्रमंतीचा भाग व्हा. कुठल्या तरी एका ग्रुपमार्फत या, एकटे येऊ नका. नक्कीच सजेशन देईन तुम्हाला सर्वांना, कारण की घनदाट जंगल आहे, सुकण्याची शक्यता जास्तच आहे. आता आम्ही सुद्धा आलो या ठिकाणी. आमच्यासोबत शिवव्याख्याते आणि इतिहासाचे अभ्यासक श्री मोहनदादा फर्डे सर आमचे मार्गदर्शक होते. त्याच्यामुळे आम्हाला वाट दाखवण्यात त्यांनी सुद्धा मदत केली. त्यामुळे तुम्ही जरी येत असाल तर एखाद्या गाईडसोबतच या. खूप घनदाट जंगल आहे. नुसतं गाईड नको आहे, प्रॉपर इथंच सांगणार पाहिजे आपल्याला. नक्कीच नक्कीच. आणि मोहनदादा एक उत्तम अभ्यासक आहेत, उत्तम इतिहासक आहेत. पोचलेलो आहे समरभूमी उंबरखिंडपर्यंत. फलक लावण्यात आलं ते दुर्गजागर प्रतिष्ठान यांच्या मार्फत. मित्रांनो, आपण पोचलेलो आहे समरभूमी उंबरखिंड या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेल्या काही प्रमुख लढ्यांपैकी एक ठिकाण, जिथे 25,000-2,000 मावळे लढले होते आणि 2,000 मावळे भारी पडले होते 25,000 मुघल सेनेच्या समोर. मुघल सेनेला अक्षरशः पळून लावले होते. ते हेच ठिकाण समरभूमी उंबरखिंड. ध्वजस्तंभ आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. हेच ते ठिकाण होतं. पावसाळा संपल्या कारणाने नदीला पाणी कमी आहे, त्याच्यामुळे पलीकडे जाऊ शकतो. एक मोठा एरिया आपण पाहू शकतो. आणि या युद्धाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी स्मारक बांधण्यात आलेलं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता. जवळून जातोय आपण, जवळून जाऊन स्मारक पाहूया. म्हणजे इतके वर्ष आपण इतिहासामध्ये फक्त म्हणायचो समरभूमी उंबरखिंडीमध्ये पराभव केला कारतलब खान पंडिता रायबागनचा, किंवा मग त्या कोणत्या तरी पिक्चरमध्ये तानाजी मालुसरे त्याच्यामध्ये ते रायबागन वगैरे दाखवलंय, कारतलब खान दाखवलंय. काय उंबरखिंड कळली आज? कळली अक्षरशः. आता म्हणले ना, आता जर तुमच्या हातात ढाल तलवार दिली आणि म्हणले लढा, शक्य आहे? ते अवसान कुठेतरी गळतं नाही, शक्य आहे. सैन्य अर्ध इथे पोचलं, महाराज उंबऱ्यामध्ये होते. अर्धे पुढचं सैन्य, पुढची जी फळी होती आघाडीची फळी जिला म्हणतो, ती इथे पोचल्यानंतर महाराज उंबऱ्यामधून समोर आले. उंबऱ्यामध्ये समोर आल्यानंतर वरून ह्याच्या मारा चालू झाले, पलीकडून वरून मारा चालू झाले. पाठीमागे सगळ्यात जी आपण जिथे थांबलो बॅकअप सकाळी जी सांगितलं बॅकअप इम्पॉर्टंट आहे, त्या बॅकअपला थांबले नेतोजी पालकर. ह्या नेतोजी पालकरांना प्रति शिवाजी म्हणून गणलं जायचं, प्रति शिवाजी म्हणायचे. बरं ते नेतोजी, बरे का, नेताजी नव्हे. नेताजी ते आता आपले लोक असतात ते नेताजी, ते नेतोजी पालकरांचे पाठीमागे होते. आणि ज्यावेळी ह्यांना समजलं की साक्षात शिवाजी महाराज पुढे आहेत,
त्यावेळी ह्यांचं जे लढण्याचं जे अवसान आहे ना ते कमी झालं आणि तोपर्यंत बाण वगैरे येऊन सगळे होत होतं. मग सेटलमेंट झाली, तो तह झाला, कॉम्प्रोमाइज करूया आता. मग शिवाजी महाराज त्यावेळी त्या बसलेल्या घोड्यावर पुढे आले आणि त्यांनी दूत पाठवला एक. त्यावेळी आपल्या लोकांनी शिवरायांना सांगितलं की कारतलब खानाचा दूत आलाय. त्यावेळी केलेलं वर्णन हे खरंच वाचण्यासारखं आहे. त्यावेळी महाराज स्वतः शिवाजीराजे एका सफेद धिप्पाड सुलक्षणी रुंद मानेच्या घोड्यावर शिकवलेल्या घोड्यावर बसले होते. कोणत्या घोड्यावर? सफेद घोड्यावर, शिकवलेल्या घोड्यावर, सुलक्षणी म्हणजे चांगली लक्षणं असलेला, धिप्पाड, मजबूत, रुंद मानेचा. घोड्याचीच वैशिष्ट्य एवढे आहेत. खरं तर शिवरायांचं घोड्यांवर विशेष प्रेम होतं. यश्च अश्वतस्य राज्यम, यश्च अश्वतस्य मेदिनी, यश्च अश्वतस्य स्थैर्यम आणि यश्च अश्वतस्य साम्राज्यम हा श्लोक शिवराज प्रत्येक वेळी त्या पागेमध्ये जाऊन म्हणायचे. असं 91 कलमी बखर सांगते आपल्याला. शिवरायांनी ज्यावेळी या औरंगजेबाच्या सरदारांना पत्र लिहिला की तुम्ही आमच्यावर येऊ नका, तुम्ही जर आमच्यावर राज्य जर हल्ला करून आलात किंवा आक्रमण करून आलात तर साध्य काय होणार नाही, कारण हा माझा मुलूक आहे ना, तो सह्याद्री आहे आणि या सह्याद्रीमध्ये कल्पनेचा घोडा नाचवणं सुद्धा अवघड आहे. तिथे सुद्धा महाराजांनी काय लावलंय? घोडा नाचवणं सुद्धा अवघड आहे. उदाहरण कसलं दिलंय? घोड्याचं दिलंय. म्हणजे किती प्रेम असावं घोड्यावर. कारण यस्य अश्वतस्य राज्यम, जशी ज्याच्याकडे अश्वशक्ती तसं राज्य. आजही आपण पॉवर मेजर करतो, पॉवर मोजतो किंवा ती पॉवरला काय म्हणायचं, ऊर्जा, ताकद ती मोजतो. कशामध्ये मोजतो? हॉर्स पॉवर मध्ये मोजतो. का? गमक शिवरायांनी जाणलं होतं. आपण सकाळी सांगितलं ज्याच्या दरवाजा पुढे हत्ती झुलतोय त्याच्या पुढे स्थैर्य आहे, लक्ष्मी आहे. पण ज्याच्याकडे अश्वदल मजबूत आहे, यश्च अश्वतस्य राज्यम, यश्च अश्वतस्य मेदिनी. काय सांगते? मेदिनी म्हणजे ही पृथ्वी. ज्याच्याकडे मजबूत अश्वबल ना, ही समंद पृथ्वी त्याची. त्यामुळे घोड्यावर विशेष प्रेम होतं. महाराज त्याच्या घोड्यावर बसलेत आणि महाराजांनी अंगामध्ये पूर्णतः चिलखत घातलंय. सफेद सुरवार आहे, वर अंगरकाय, अंगरकायावर केशराचा शिडकावा केलाय. केशराचा शिडकावा केल्यानंतर त्यांच्या पाठीला ढाल आहे, हातामध्ये उंच भाला, खांद्यावर धनुष्य. त्या घोड्याच्या दोन्ही बाजूला तुणीर आहेत. तुणीर म्हणजे भाता. दोन्ही बाजूला तुणीर आहेत आणि महाराज ते जो डोक्यावर सुद्धा शिरस्त्राण घातलंय. शिरस्त्राणाची ज्या झालर आहेत लोखंडी त्या खांद्यापर्यंत आलेत, म्हणजे त्या झुलतायत. हातामध्ये पोलादी पट्ट्या घातलेत, त्या नक्षीदार पट्ट्या आहेत. शिरस्त्राणाच्या पट्ट्या पोलादी नक्षीदार आहेत. म्हणजे पूर्णतः साज घेतलेलं ते अश्वारूढ युद्धावेश धारण केलेल्या शिवराय समोर बघितले. ज्यावेळी तो दूत आला आणि सांगितलं मला खानसाहेबांनी पाठवलंय, यांनी फक्त आपली हुवई उडवली आणि विचारलं बोल काय. कारण आता मी जेता, मी जिंकलेलो आहे, आता तुम्ही पराजयाच्या व्याज्यात आहात, त्यामुळं मी आता म्हणणार तसंच होणार, बोल काय. मग त्याने सांगितलं असं असं कारतलब खानसाहेब असं असं म्हणतायत. सगळं मंजूर, तू जा खानाला बोलव. कोणाला बोलवलं? खानाला बोलव. खान आला आणि खानाने सांगितलं मला यायचंच नव्हतं, मला यायचंच नव्हतं. तुमचे महाराज, तुमचे पिताश्री फर्जंद शहाजीराजे आणि माझं चांगली मैत्री आहे. ते म्हणतात ना पहिले आम्ही याच पक्षात होतो, चांगली मैत्री आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला पुत्रासारखे आहात. आता आम्हाला धर्मवाद द्या. मला यायचंच नव्हतं तुमच्या त्या राज्यावर, पण आमचा खान साहेब ऐकत नाही ना. म्हणजे कोण? तो म्हणाला ना म्हणून आलो. महाराज म्हणजे पुन्हा बघणारच नाही. महाराज म्हणले पुन्हा यायचं नाही, पुन्हा तुमच्या राज्याकडे बघणारच नाही, मी चाललो, फक्त मारू नका. म्हणले ठीक आहे जा, आहे तेवढं इथे सगळं सोड आणि फक्त रिकाम्या हाताने परत जा. नशीब हात त्याचे कापले नाहीत, कोणाची तरी प्रार्थना करण्यासाठी हात तरी शिल्लक नाही. आणि सगळं इथे टाकून तो तह झाला आणि मग तो परत गेला. ज्यावेळी इथे हा स्मारक उभा करण्याचा प्रसंग आला त्यावेळी सर्व अभ्यासकांना एकत्र आणलं
हा वाकण टेप नदी इथे वाकण घेते, पुढे गेल्यानंतर नदी काय होते, दक्षिणेला जाते. वाकण टेपाच्या समोर शिवराय होते. ज्यावेळी हा तह करायला शिवराय पुन्हा घोड्यावर पुढे आले, शिवराय कदाचित ह्या भागामध्ये आलेले असावे, कारण एवढं सैन्य यायला, आता हा रस्ता नवीन केलेला म्हणजे छोटा आहे, कदाचित सैन्य नदीच्या समजतंय नदीच्या या बाजूने आलेलं असावं, म्हणून नदीच्या पल्ल्याड नदीच्या या बाजूला हे स्मारक बांधलंय. आता तिकडे नसतं बांधता आलं का, कारण ते आहे. कदाचित ह्या टेपावर कुठेतरी मग तो दह झाला असावा. शिवराय हे तो उपस्थित होते, तो कारतलपकान डोपर टेकून मागणं मागतोय. पाठीमागे पंडिता रायबागन सारखी मोठी योद्धा स्त्री आहे आणि महाराजांनी त्याला दिलं काय, जीवनदान दिलं, जा पुन्हा यायचं नाहीये. त्याच वेळी पाठीमागे नेतोजी पालकरांना सुद्धा सांगितलं, पराभूत फौज परत येते, झाडा झडती घ्या. आणि इकडे मग लुटीचे ढीग साठले. काय साठले, लुटीचे ढीग, अगदी सोन्याचे ताट वाटी ते पेले, यस हे देखील त्या लुटीमध्ये मिळालं. सुरया मिळाल्या. सुरईमधून काय पितात, काय पितात, सुरया असतात मोठ्या, त्यातून काय पितात, मदिरा. त्या सुद्धा होत्या त्यांच्याकडे, त्या सुद्धा आपण घेतल्या. आपल्या गावात बघा काय काय जण येतात आता संध्याकाळचे लेझिम खेळत, त्यातलेच ते कोण, मुघलांचे. समजला, ही अशी लढाई झाली आणि शेवटी तो पराभूत हो, खाली मान घालून तो इथून गेला. पुन्हा तो स्वराज्यावर आला नाही. पण महाराजांना माहिती होतं हा पुन्हा येईल, हा रिटर्न बॅक करेल, हा रिव्हर्स टाकेल काहीतरी. महाराजांनी नेतोजी पालकरांना आदेश दिल्यानंतर खाली तू छावणी करून राहायला सांगितलं. महाराजांनी जिथे सांगितलं छावणी करून राहा, त्या छावणीचं अपभ्रंश पुढे चावणी हे गाव झालं. याच्या पलीकडे उमरे हे शेवटचं गाव. उमरे जवळची हा डोंगर आणि हा डोंगर यांच्या मधली खिंड म्हणजेच उंबरखिंड. उंबरखिंड. काय बोलायचं वगैरे आहे का कोणाला, बोल छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. पार्वती पद हर 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 हर. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, आओ. आओ खाना हाक मारी तो हसरी, वा वा. खाना हाक मारी तो हसरी, रोक मुनला तेरा गले, पण आपला राजा पण काय कच्च्या कुळाचा चेला नव्हता. राजा थोर बात त्याची न्यारी, सदंबर रघुकुल राजे रामराजिमी अंबपर वाडव स्वंबपर रावण सदंबपर रघुकुल राजे मौनबरी महापर संबुरती महापर जो सहस महापर राम दिग्राजे दावा दुम दुंडपर चितामृग दुंडपर भूषण वितुंडपर जैसे मृगराज हे तेजतम अंशपर कन्नजिमी कंसवर तोमलेंच्या वंशपर आवाज वाघाच्या जबड्यात घालणी हात मोजितो दात हा आवाज दावाद्रुम दंडपर चितामृग झुंडपर भूषण वितुंडपर जैसे मृगराजे तेजतम अंशपर कन्नजिमी कंसपर तोमलेंच्या वंशपर तुमचा आवाज कमी, फक्त तुम्ही शेर तुम्ही नाही.
इथूनच शेर शिवराजे, इथून शेर शिवराजे, शेर शिवराजे. तुम्ही नाही, तुम्ही शेर शिवराजे, शेर शिवराजे, शेर शिवराजे. शिवराजे म्हणजे वा, बहुत खूप. पुन्हा एकदा बोलून दाखव. तो पुन्हा एकदा म्हणाला. महाराज म्हणजे पुन्हा एकदा, तो पुन्हा एकदा करत. महाराजांनी 17 वेळा ऐकलं. किती वेळा? 17 वेळा. मग एखादं काव्य जर माझ्या राजाला 17 वेळा आवडत असेल, तो 17 वेळा ऐकत असेल, आपल्या पाठ नकोय? नकोय? ते आपल्या पाठ हवे. तो शिवरायांच्या सेनेबद्दल म्हणतो. साजीचे तुरंग वीर रंग में तुरंग चढ़ी सरजा शिवाजी जंग जितन चलत है भूषण बनत नाग बिहत नागरण के नदी नद में गब रनक के रहते ऐल पैल खेल बैल खलक में गैल गैल गजरे के ठेल पे सैला उचलत है तारा सुतारीनी धुरी धारा में लगते मी धारा पर वारा वारा वारलो हालत है. तो शिवरायांची चतुरंग सेना म्हणतो. साजी चतुरंग वीर तुरंग, साजी चतुरंग वीर तुरंग चढी. तुरंग म्हणजे घोडा. ज्या घोड्यावर बसलेली शिवाजी राजाची सेना तसा समुद्रासारखी भासते. या उंबरखिंडीमध्ये शिवराय कशावर बसले होते? घोड्यावर बसले होते. कनेक्टिव्हिटी कुठेतरी असते. सकाळी पण सांगितलं होतं, ती शोधा. आणि ज्यावेळी ह्यांनी सुरत लुटली शिवरायांनी, त्यावेळी दिल्लीपतीला काय वाटलं? त्याच्यावर सुद्धा हा कविभूषण म्हणतो. काय म्हणतो? दिल्ली दलन दबाई के शिवसाहेबच्या निरसंक लूट लिया सुरती शहर बंकक करिया ते डंक, बंकक करिया ते डंकक करिया संकक पलीकडे स्वच्छ चकित बरोच्च चली विमोचे चकचल तट्टठ्ठे मन कट्टटी कसो रद्द दिली सद्द दिसी दिसी मद्द दिसी बाई रद्द दिली. काय म्हणतो तो? ठकाठक ठकाठक. ते जो तो ह्याचा नाद असतो ना, कसला? मृदुंगाचा. त्या मृदुंगाच्या नादामध्ये त्याने इतके लाटानुप्रसाद तिथे हे वापरलेला आहे. त्याच्यामध्ये ते तो म्हणला. अचंड प्रचंड बेफाम असा कवी, त्या कविभूषण शिवरायांच्या यांनी अक्षरशः वेडा झाला. शेवटी त्याच्या मित्रांनी कविभूषणला विचारलं, विराज तुम्ही त्या राजाबद्दल इतकं सांगताय, राजाबद्दल इतकं लिहिलं, तुम्ही त्या राजाकडे काय मागितलं? तर तुम्ही राजाकडे काय नाही मागितलं. मी राजाकडे नाही मागितलं, पण मी भगवंताकडे मागितलं. म्हणलं काय मागितलंस भगवंताकडे? व्यापारी जहाज के ने राजा भरे राज के. व्यापारी जहाज के, मला मोठ्या जहाजाचा व्यापारी करू नको. न राजा भरे राज के, मला मोठ्या राज्याचा राजा पण करू नको. व्यापारी जहाज के न राजा भरे राज के. अरे भिकारी हमें कीजिए महाराज शिवराज के. मला भिकारी कर, पण कोणाचा कर? कोणाचा भिकारी कर? होय मी दगड आहे सह्याद्रीचा. होय मी भिकारी आहे छत्रपती शिवरायांचा. बस मोहिमा करायच्या, आखायच्या, सोडून नाही जायच्या, त्या ताणून धरायच्या. कुठपर्यंत? कुठपर्यंत? शेवटच्या श्वासापर्यंत. कराल? हो. कराल? हो. कराल? हो. कोण करेल? मी. नक्की? हो. पुन्हा भेट होईल. हो. पुन्हा भेट होईल. हो. श्री समर्थ रामदास स्वामींनी त्या छत्रपती संभाजीराजांनी लिहिलेल्या खरमरीत पत्रात ते म्हणतो, शिवरायांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, निश्चयाचा महामेरू अखंड त्याच्या अगोदर ते लिहितात. मला ते सांगायचं आहे, याहुनी करावे याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. समजलं? बस एवढं जरी समजलं ना त्या मंत्रामधलं, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. तुम्ही दाढी मिशी असून उपयोग नाहीये, त्याच्यापेक्षा विशेष काहीतरी करा, स्वतःचं पौरुषत्व सिद्ध करा, तर तुम्ही राजा म्हणू शकता. त्यासाठी कोणाला आठवा? शिवरायांना. कोण कोणाला सांगतोय? श्री समर्थ रामदास स्वामी छत्रपती संभाजीराजांना सांगतो.
बरोबर आहे आता हो तरी वरती आहे आता नाही तो घोसून भर रागात थोडीशी माहिती द्या. ऐका ना पाठीवर काढा करा 8 ते 30,000 कुठून आणले तो संभाजीनगरवरून आणले. आणि याची रेंज किती आहे? 8 ते 25-30 हजारपर्यंत आहेत, लाख रुपयापर्यंत आहेत. नाही आता फायरची रेंज किती आहे याची? तो गोळा यांची रेंज अशी सांगू नाही शकत आपण, डागण्यावर आहे. जसं डागू आता फक्त तुम्ही त्यात दारू टाकलेली बारूद दगडाची भीती हे करा. सक्सेसफुल मिशन सक्सेसफुल. कसं वाटतंय सक्सेसफुल मिशन? एकदम दोनदा तरी सक्सेसफुल. आणि अजून जोरात आज या ठिकाणी त्यांची पहिली ट्रायल होती. दाखवा जरा इथं प्रेशर दाखवा एकदा कशी कशी दाखवा फक्त खाली. किती इंचची आहे ही 16 इंचाची 16 इंचची. आणि छत्रपती संभाजीनगर आणले आहेत ना? आणि कशापासून बनवलेले? लोखंडाचे आहे का? प्रॉपर मेटल मेटल. दोन मिनटं घेतो. आजच्या कोरवंडी ते समरभूमी उंबरखिंडची पदभ्रमंती अभ्यास मोहीम संपुष्टात आलेली आहे. व्हिडिओ जर आवडले असले व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.